जरे गावडी गाडी दादा तिकडं रोडला अंबाबाईचा नमस्कार मंडळी. तर आज आपला हा लग्नाचा स्पेशल असा ब्लॉग असणार आहे. तर लग्नामध्ये पहिल्यांदा असते ती हळद. तर हळद फोडण्याचा असा कार्यक्रम चालू आहे. तर सकाळच्या वेळी आमच्याकडे संध्याकाळी दळली जाते. तर पहा अशा पद्धतीने आम्ही सजावट केली होती. तर माझ्या मिस्टरांच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, म्हणजेच माझ्या मामा सासऱ्याच्या मुलाचं लग्न आहे. तर तुम्हाला असे खूप सारे व्हिडिओ येत राहतील. तर नक्कीच आपल्या चॅनलला आहे ना एक सबस्क्राईब करा, एक लाईक नक्की करा, शेअर करायला विसरू नका. तर पहा अशी सजावट केलेली होती. तर अशा पद्धतीने आमच्याकडे हळद फोडली जाते. त्यानंतर आता त्याच दिवशी असतो आमच्याकडे गोंधळ भराट. तर हा गोंधळ आहे ना हा सगळे म्हणजे मुलीकडे सगळीकडे असा केला जातो. तर छान असा हा गोंधळ करतात. वाजवणारे वगैरे ते जे असतात ह्याचे वाघे वगैरे तेच केला जातो किंवा मग गोंधळी येतात. तर या पद्धतीने पहा असं मांडून घेतलेलं आहे. तर दिवे पहा किती छान केलेले आहे. तर त्यांनी ना स्वतः त्या वाघ्याने दिवे बनवले. खूप छान बघा ना. म्हणजे ते त्यांना मी आपण जसे सेपरेट करतो ना दिवे तसे न करता त्यांनी ना डायरेक्ट एकत्र असे दिवे केले. तर त्यांना मी विचारलं तर ते म्हटले ते सरकू नये म्हणून असे पद्धतीने दिवे केले. तर छान मस्त एक हे मिळाली. तर पहा आता इथं नवरदेवाला बसवलं जातं आणि मग हा गोंधळ होतो. तर गोंधळ करताना नवरदेवाला उपारणं हे दिलं जातं. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे. तर तुमच्याकडे काय पद्धत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा या सगळ्या वस्तू अशा गोंधळासाठी लागतात. तर अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे आणि आता चालू होतोय गोंधळ. तर चला आता बघा पुढे तुम्हाला बघायला भेटलच. अशा पद्धतीवर ह्या 5-7 जितक्या असतील तेवढ्या 9 विषम संख्येमध्ये सुवासिनी ओवाळून घेतात आणि हा गोंधळ केला जातो. तर आपल्या जो काही हे आहे आयुष्यातील गोंधळ तर तो सगळा निघून जावा असा ह्याचं हे असतो. तर त्यासाठी हा लग्नाआधी गोंधळ केला जातो सर्वप्रथम. म्हणजे पुढं काही गोंधळ होत नाही असा त्याचा एक हे आहे. तर आता गोंधळाची तयारी सुरू होत आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू राहा. छान असं ते वगैरे घेतात. आपल्याला पाहिजे असेल तर आपणही त्यांना सांगू शकतो. मस्त असा गोंधळ केला जातो. तर त्यांच्याकडं छान असं ते हे असतं वाजवायचं हलगी आणि हलगी नाही ह्याला काय म्हणतात तर ते वाजवली जाते. तर मस्त करतात ते. तर पहा आता हे 5-7 सुवासिनींनी ओवाळून घेतलेलं आहे. तर चला पुढे पण तुम्हाला बरेचसे असे ब्लॉग येणार आहेत. हळद दळण्याचे असतील किंवा अजून लग्नाचे जे काही आमच्याकडं परंपरा चालू आहेत तर त्या आधी कुंकू लावा पहिले. नाही ते ताट हातातच नाही. ताट नाही सोडायचं. अगरबत्ती थोडं पुढं साडीला
प्रारंभी विनंती करू गणपती विद्यालयास अज्ञानत्व बुद्धीमध्ये द्या मोरे हो मुखा भक्त बहुतो माई लागला करून गजना करून गाईला पहिले मन माझे तुझा तुझ्या पहिले मन माझे तुझा तुझ्या पहिले मन माझे तुझा तुझ्या तुझा
तेरा चेंद्राचा नाचत आला बाळ पार्वतीचा नाचत आला बाळ पार्वतीचा शेंदुराची ओटी हो काल पायाला शेंदुराची ओटी हो काल पायाला पहिले नमन माझे तुळजापूरच्या आईला 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 पहिले नमन माझे यरमायाच्या येडूला उठून मस्जिद करून गर्जना जन्मी गाईला उठून मस्जिद करून गर्जना जन्मी गाईला पहिले नमन माझे तुळजापूरच्या आईला 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 पहिले नमन माझे तुळजापूरच्या आईला. हे झालं गजानन गणपती. कारण ही गोंधळाची उत्पत्ती वर का गोंधळ कुठून प्रगट झाला हा गोंधळ कशासाठी करायचा असतो. आपण नवरात्रामध्ये काय करतो सकाळी खिचडी दुपारी केळ सफरचंद संध्याकाळी पेपर ते काय म्हणतात त्याला वेफर कंची बायाची सुकलेवानी दिसणार नाही. भगवंत म्हणत नाही माझ्यासाठी उपाशी राहा म्हणतो का कोणत्या ग्रंथामध्ये आहे असं उपाशी राहावा तुम्ही आहे का. मला तर नाही तुमचा ग्रंथ घावला तुम्हाला घालला का. तुम्हाला कधी मंगळवार आला गुरुवार आला शुक्रवार मग उपास हे चालूच राहतात. पण उपास जर करायचं म्हटलं तर तो भगवंताला पण वाटला पाहिजे काहीतरी भक्त उपास. यशोदा मामाची पैसे सोडी चटचटा यशोदा मामाची पैसे सोडी चटचटा या बोलाऱ्या बायला कशाचा आला तोटा मावशीने सुद्धा 101 रुपये दिलेले आहे. सांगणे चाललेला गोंधळ जोरदार होत्या होणार 11:15 वाजले म्हणून देवाला आनंद झाला हा आणि आपल्या मानवात हा गोंधळ पाठवण्यात आला. मग पहिला गोंधळ कुठं कोणाला घालावा लागला देऊच्या संत तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांची तुम्ही व्यथा ऐकली असेल की नाही. कारण आदिवासी शक्ती तुकारामाला भक्ती कोणाची होती पांडुरंगाची विठ्ठलाची होती की नाही. मग आदिवासी शक्ती तुकारामाला प्रगट झाली हा आणि तुकारामाला लिहिली सर्व लेन गायात कावड्याच्या आनंदी जय देवी जय रामाची भवानी गजे कृपा कवले रामाची मात आरती मालू मन भावे मालू मायरी नुकी आनंदी जय देवी जय देवी पायी पोला जडा वाजे फुलफुला भवानी वाजे फुलफुला सुंदर भावनी गदी केला डोळा लिहिली सर्व लीन गळ्यात तांबड्याच्या माळ आनंदी जय देवी जय देवी अगदी रामाची भवानी गजे कृपावंत कवळे रामाची मात आरती व मालू मन भावे व मालू माया रे
असं जेवायला द्या. ते ताट आहे ना, ताट आता पंचायत तरी द्या. ते निवदाला पाणी घेतो. सर्वांना आरती फिरव. बरोबर फिरव आरती सर्वांना. बस स्पीकर वाजत जाऊ द्या आता. नाही मला संदीप मंदिरापर्यंत सारखी